आईचं माहेरपण थोडं ऐकून अजबच वाटलं असेल, होय ना? अहो, माहेरपण मुलींचं असतं, आईचं कसं काय बुवा? पण लग्न झालं, मुलीच्या लग्नाला 15-20 वर्ष झाली की तिचं माहेरी येणं थोडं कमी कमीच होत जातं. पण तिची आई मात्र वयानं आणि शरीरानंही थकलेलीच असते. तिचं माहेरपण संपुष्टात आलेलं असतं. अशावेळी तिचं माहेरपण, तिचे लाडकोड पुरवायची जबाबदारी प्रत्येक मुलीनं घ्यायलाच हवी. तिची मुलं, सुना, नातवंड तिची काळजी घेत असतीलही, पण तिचा हळवा कोपरा मात्र तिची मुलगीच असते, हे तर मान्य करायलाच हवं. अशा आईचं माहेरपण प्रत्येक मुलीनं जपायलाच हवं. तर आज काव्यतरूमध्ये ऐका, आईचं माहेरपण. आज सकाळीच फोन वाजला. पलीकडून आईचा आर्तस्वर ऐकू आला. अगं, काय करतेस? आणि मला अगदी अपराध्यासारखंच वाटलं. फोन करते करते म्हणताना 4 दिवस गेले. आईला फोन केलाच नाही. शेवटी न राहून आईनेच फोन केला आणि आवाज ऐकून पोटात अगदी धस्सच झालं. आई, अगं बरं नाही का तुला? हो ग, 2 दिवस झाले. तापामुळे ताकदच गेल्यासारखं वाटतंय. तोंडाला चव नाही. फक्त झोपून राहावंसं वाटतं. अन्न पुढे आलं तरी मळमळायला होतंय. अगं, मग डॉक्टरांना दाखवलंस की नाही? अगं, डॉक्टर घरी येऊन गेले. तपासण्या झाल्या. पण वृद्धावस्थेतलं दुखणं चालायचंच. म्हटलं तुला सांगावं. परत म्हणशील मला कळवलंही नाहीस, म्हणून फोन केला हो. अगं आई, रोज फोन करायचं म्हणते आणि दुसरं काहीतरी काम आठवलं की फोन करायचं राहूनच जातो बघ. अगं, तुझ्या मागे संसार, प्रपंच, पाहुण्यांची उठबस सगळं बघताना तारांबळ व्हायचीच. मला काय, सगळ्यातून निवृत्त झाले. पिकलं पान. आठवण आली की फोन करायचा तुला, ताईला. सरू, वेळ मिळाला तर येऊन जा गं 2 दिवस. फार आठवण येते तुमची. हो आई, नक्की येते. पण तुला माझ्या घरी यावं लागेल हो माझ्याबरोबर, तरच मी येईन, समजलं? आई हसली. अगं सरू, माहेरी यायला आवडेल हो मला. आई, माझं घर तुझं माहेर कसं? अगं, तुला नाही कळायचं ते. असं म्हणून तिने फोन ठेवला. पण आईचं बोलणं तिच्या मनात खोलवर रुजलं. आई आली की सरू तिच्या डोक्याला तेल लावायची, पाठ घासून द्यायची, केस विंचरायची, तळव्यांना तेलाचा मसाज करायची. जेवणामध्ये रोज एक बेत ठरलेला. आई लाड पुरवून घ्यायची. आज बागेत फिरायला जाऊ, आज काय मस्त नाटकायला जाऊ, आज काय शॉपिंग करायला जाऊ. 1 ना 2 अगदी भरघोस कार्यक्रम ठरलेले. मग पत्त्यांचे डाव रंगायचे आणि नातवांबरोबर आजीचं गुळपीट जमायचं. असं करता करता एक दिवस आईचं फरमान सुटायचं. सरू, आज मी जाणार बरं का. आणि घर अगदी सुन्न व्हायचं. पण अतिशिस्तीची माझी आई शिकवताना मात्र, सरू, अगं बाईचं लक्ष घरात बारीक सारीक असावं. संसार सुईपेक्षाही बारीक करावा हो. अगं, स्वयंपाक करताना देवाचं नाव घ्यावं. संस्कारातून, अन्नातूनच होतात. घर स्वच्छ ठेवावं. त्या घरात लक्ष्मीचा वास असतो. अन्न वायाला घालवू नकोस. लागेल तेवढंच रांधावं. मुलांना धार्मिक संस्कार लहान वयातच द्यावेत. अगं, झाडांकडे बघ जरा. पाण्या वाचून कोमेजून गेलीत बिचारी. एक ना अनेक गोष्टी मनावर तिच्या खोलवर रुजल्या होत्या आमच्या. शिकवताना कडक असणारी आमची आई तर लाड पुरवून घेताना अगदी हट्टी लेक. अशी माझी आई, खरंच तिला कुठं होतं माहेर? मामा नाही, आजी नाही, तिचं माहेर पण कोण करणार? पण आज भरून पावलं मला. आईला माझं घर माहेर वाटतंय ह्या कल्पनेनेही मला भरभरून आलं. खरंच तिला माहेर नाही म्हणून काय झालं?
इतके दिवस आमचं माहेर पण तिनंच केलं ना. आता लाडकोड पुरवायचे तिचे दिवस. काय हरकत आहे आता तिचे लाडकोड पुरवायला. आणि मी ताईला फोन लावला. ताई, आईला भेटायला जाऊया का गं आपण? तीही हो म्हणाली आणि आम्ही आईला भेटायला गेलो. पण आईची अवस्था पाहून डोळ्यातलं पाणीच थांबेना. धडधाकट असणारी आमची आई बिछाण्यावर खिळलेली होती. ते पाहून मनाला होणाऱ्या वेदना डोळ्यातून वाहू लागल्या. आई आम्हाला पाहून म्लानपणे हसली. अगं, का रडताय? चालायचंच. म्हातारी झाली आता तुमची आई. पण मी बरी होणार बरं का? अगं, ताईकडे तुझ्याकडे येऊन मला माहेरचं सुख भोगायचंय. इथे सगळं काही आहे बघ, भरभरून सुख वाहतंय. पण माहेरचा ओलावाशी कशाचीच बरोबरी होऊ शकत नाही. तो ओलावा घ्यायला मी नक्की येणार. अगं हो, किती बोलतेस, आधी बरी तरी हो. ताई आणि मी बरोबरच बोललो आणि ती हसली, अगदी लहान मुलीसारखी. माझी आई. हृदय भरून आलं. तिला मिठी मारताना माझ्या लेकीसारखी मी तिला कुशीत घेतली आणि घट्ट मिठी मारली. वृद्धावस्थेत तिची आई होण्यातलं सुख तुम्हीही अनुभवून बघा. परमोच्च आनंद नक्की मिळेल. कसा वाटला हा माझा मेसेज नक्की सांगा. आणि आईचं माहेरपण जपायला शिका. धन्यवाद.